संघादरम्यान होतोय. पहिल्या डावामध्ये काय घडामोडी घडत आहेत याचं धावतं वर्णन ऐकवण्याकरता मायक्रोफोनवर येत आहेत महाराष्ट्राचे बुलंद आवाज प्रेक्षकांना रिझवण्याकरता मधुर वाणीने भिजवण्याकरता प्रमोदजी शेडगे. थँक्यू व्हेरी मच संदीपजी गावण सर यांचा आवाज आपण ऐकत होतात. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे दोन संघांमध्ये. पहिला सामना मात्र स्वयंभू पायगाव संघाने दणदणीत विजय मिळवला आणि टीम 94 कामण संघाला मात्र पराभूतच्या छायेत जावं लागलं. खूप चांगलं क्रिकेट कालच्या दिवसात रनर अप राहिला होता तो संघ आपल्याला पाहायला मिळतोय. मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल आर.के. एंटरप्राइजेस अर्थातच दत्ता स्पोर्ट जुचंद्र. वेलकम निखिल पाटील, आपलं सुद्धा हार्दिक स्वागत आहे. तसेच ते बॅकफूट पॉईंट क्षेत्ररक्षक आपल्याला पाहायला मिळतोय. तदनंतर आपण पाहू शकाल शॉट मिड ऑफ घेतला गेलाय. शॉट मिड ऑन आपण पाहू शकतायत. कैवल्य पाटील बंधू मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल ज्याने आउट ऑफ इंडिया जाऊन खूप चांगल्या प्रकारची किमया साध्य करणारा खेळाडू अर्थातच कैवल्य पाटील बंधू आपल्याला पाहायला मिळत आहे. जितेश पाटील बंधू आज यष्टीरक्षकाची भूमिका साकारत असताना आपण पाहू शकाल भूषण भोईर एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे एक चेंडू आणि 4 धावांची गरज असताना कालच्या दिवसामध्ये जबरदस्त पत्तू पॅकर्स या संघाबरोबर जितेंद्र पाटील याच्या गोलंदाजीवर खणखणी षटकार ठोठावला. पहिला चेंडू यावेळेला आपण पाहू शकताय. पहिला चेंडू सुरेख पद्धतीने मात्र यावेळेला चैतन्याच्या बॅटमधून सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. चेंडू निघून जाईल. 4 धावांकरता गुड शॉट, चौकार. समोरच जितू आपल्याला पाहायला मिळत आहे. जे पी कोळी, कपिल पाटील यांना आपण पाहू शकाल. चायनामन सनी यांना आपण पाहू शकतायत. अमर कोळी यांना, दीपेश दिंडेकर यांना आपण पाहू शकतायत. एक सुंदर व्यक्तिमत्व दीपेश दिंडेकर यांची स्पर्धा येईल. यावेळेला मात्र सुरेख पद्धतीने वाईट यॉर्कर चेंडू होता. त्या चेंडूला मात्र यावेळेला जरूर खेळले गेले आणि एक धाव येत असताना निखिल पाटील मात्र पुढे सरसावले गेले होते. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर 5 या धावसंख्येवर. पहिला चेंडू जर आपण पाहिला तर ऑफस्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं होतं, परंतु चैतन्य एक धावांची भूक न मिटणारा खेळाडू अर्थातच चैतन्याकडे पाहिलं जातं. यावेळेला पाहिलं नेहाळलं चेंडूला मात्र सोडून दिलं आणि बाकीचं काम रुपेश कोळी एकाच राशीचे आहेत. 2 पंच रुपेश मेस्त्री आणि रुपेश कोळी या ठिकाणी आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 6 धावा. चेंडू फेकून झालेत आतापर्यंत 2 चेंडूचा खेळ झाला आहे. रणजित जिकिनी साहेब पॅकर्स आहेत या संघाचे आपल्याला सातत्याने पाहायला मिळतात. एक दानशूर व्यक्तिमत्व. ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला भूषण भोईरला मात्र बीट करून कल्पेश म्हात्रे डीप मिड विकेटला क्षेत्ररक्षक तैनात आहे. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते फलकावर. एकंदरीत अभिजित आणि चैतन्य ही जोडी मैदानाच्या आतमध्ये 8 धावा फलकावर पाहायला मिळतात. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन याच मैदानात 6, 7, 8 मेला मात्र लाख मोलाची स्पर्धा पुनश्च एकदा येणार आहे. पहिलं पारितोषिक 1 लाख असेल, दुसरं पारितोषिक 50,000 आणि तिसरं पारितोषिक 25,000. संपर्क विशाल कोळी, दीपेश दिंडेकर आणि वकार यांच्याकडे आपण संपर्क साधा. यावेळेला वेगाने चेंडू मात्र निघून जातोय. सुपर टायमिंग, 4 धावा, गुड शॉट, क्रॅकिंग स्ट्रोक पाहायला मिळाला, चौकार.
पुरुषास अखंड महाराष्ट्राचे आराध्य दैवत छत्रपती शिवाजी महाराजांना मानाचा मुजरा असेल. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून आपण पाहू शकतायत. या स्पर्धेला आर्थिक सहाय्य आपण पाहू शकाल. मोहनदादा पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व. जशी ही स्पर्धा मात्र समाप्त होते तशी लगेच स्पर्धा 28-3 असा मात्र 7 दिवसांचा टेनिस क्रिकेटचा महासंग्राम आपल्याला पाहायला मिळेल. यावेळेला पाहिलं न्यायालय अभिजितला हा चेंडू समजला नाही. जर कदाचित यावेळेला थोडंफार वेट अँड वॉच करून व्यवस्थित खेळलं असतं तर कदाचित हा षटकार किंवा चौकारामध्ये परावर्तित हा चेंडू झाला असता. परंतु क्रिकेट आहे, जर तरला थारा नाही आहे हे आपण क्रिकेटच्या माध्यमातून सातत्याने पाहतोय. सुंदर चेंडू रिलीज झाला होता. गोलंदाज निखिल पाटील काही जबरदस्त कमी वेळेमध्ये कमी वयामध्ये या ठिकाणी आपण पाहू शकतायत की खूप चांगली प्रगती केली. निखिल पाटील या गोलंदाज आणि बॅटर म्हणून ओळखला जातो. एक अष्टपैलू नेतृत्वाची जरूर धुरा सांभाळताना पाहायला मिळतो. आणि आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र सातत्याने आपण पाहू शकतात. कालच अमितदादा पाटील यांची स्पर्धा पार पाडली गेली आणि आज ते सुद्धा या ठिकाणी उपस्थित आहेत. त्या संघाला कॉपरेट करण्यासाठी सागर भोईर हे नेहमीच आपल्याला पाहायला मिळतात. टीम मेंटॉर राहिले गेलेत. यावेळेला ऑफ साईडला सुरेख पद्धतीने इनफिल्डच्या वरून मात्र खेळण्याचा प्रयत्न गॅपमध्ये खेळला गेला. तत्पूर्वी मात्र जितेश पाटील बंधू चेंडूला MS धोनी कॉपीबुक स्टाईलमध्ये यावेळेला जरूर फेकी केली गेली होती जितेश पाटील बंधूच्या द्वारे. आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 18 धावा, 18 रन्स ऑन द बोर्ड लागला. आता षटक क्रमांक जर आपण पाहिलं तर दुसरा आहे. दुसऱ्या षटकातील 2 चेंडूचा आतापर्यंत खेळ समाप्तीवर झाला आहे. निखिल पाटील पुन्हा एकदा आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. यावेळेला पाहिलं सरकी शॉट पाहायला मिळतोय परंतु त्या ठिकाणी बंटी तैनात. गुड कॅच ऑफ क्वालिटी, सुपर कॅच, मॅग्निफिसंट फिल्डिंग. अभिजितच्या खेळीला पूर्ण विराम. बॅक टू द पॅव्हिलियन. फर्स्ट विकेट डाऊन, गॉन. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. ते एकंदरीत आपण पाहू शकाल 18 धावा, 18 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. खूप चांगलं क्रिकेट या स्पर्धेच्या माध्यमातून सातत्यपूर्ण आपल्याला पाहायला मिळतं. अतिशय देखणं असं आयोजन नियोजन. ऑल इज वेल ही स्पर्धा आपण पाहू शकतायत. समोर JP कोळी एक लेजंड ऑफ क्रिकेट म्हणून ओळखले जात आहेत. यावेळेला सरळ बॅटने जरूर खेळला गेलाय. निखिल पाटील फॉलो थ्रूमध्ये चेंडूला स्टॉप करतोय. तत्पूर्वी एक धाव तर निश्चित स्वरूपात मिळेल. कल्पेश मात्रे चेंडूला मात्र यावेळेला गॅदर करत असताना आपण पाहू शकतायत. कलेक्ट करतायत. हितेंद्र भोईर पाती यांना आपण पाहू शकाल. कालचा दिवस खऱ्या अर्थानं जर आपण पाहिलं तर खूप चांगल्या प्रकारचं आपण पाहू शकलात. 49वी मॅन ऑफ दी सिरीज मालिकावीर म्हणून हिरो बनला गेला आणि लवकरच हाफ सेंचुरी मात्र मारेल यात काही शंका नाहीये. यावेळेला समीरच्या बॅटमधून एक स्टायलिश फटका पाहायला मिळतोय. सरळ चेंडू निघून जाईल. 1 बाउन्सने चौकार, 4 धावा. धावांची गती 23 धावा. काय समीरचं क्रिकेटवरचं जिव्हाळा, क्रिकेटवरचं जीव की प्रेम मात्र पाहायला मिळतं. उद्या शुगर बॉक्स असून आज क्रिकेटवर खेळण्यासाठी मात्र आपल्या गावाला आज खरी मात्र गरज आहे असं दर्शवत असताना आपण पाहू शकतायत.
यावेळेला पॅडवर जाऊन चेंडू आदळला होता. पंचांकडे दाद जरूर मागितली होती. वेगाने चेंडू मात्र निघून जातोय. लेग बायचा इशारा येतोय रुपेश मेस्त्री. पंचांच्या माध्यमातून आपण पाहू शकाल. षटक क्रमांक या ठिकाणी 2 कंप्लीट झालेत. पहिलं षटक कैवल्य पाटील बंधूने हाताळलं, दुसरं षटक निखिल पाटीलने हाताळलं आणि पहिल्या षटकामध्ये 16 धावा येत असताना दुसऱ्या षटकामध्ये मात्र 8 धावा या ठिकाणी खर्च केल्या गेल्या आहेत. गुड बॉलिंग बाय निखिल पाटील. निक या नावाने जास्तीत जास्त पसंती मिळाले. 2 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. समीर तांगडे एका साईडला, चैतन्यासारखा खेळाडू आपण पाहू शकाल मैदानाच्या आतमध्ये ॲज अ कॅप्टन म्हणून त्यांनी स्टेटमेंट दिली की जबाबदारी खूप मोठी भूमिका असते. जेव्हा तुम्ही कर्णधार पद जेव्हा तुम्ही भूषवता त्यावेळेला जबाबदारीचं ओझं तुम्हाला ते सांभाळावं लागतं, सगळ्यांना घेऊन खेळावं लागतं. रितेश गंगेकर यावेळेला उपस्थित होत असताना वेलकम, आपलं हार्दिक स्वागत. तर मोरेश्वर सांदणे अर्थातच मोरेश्वर अंकल या ठिकाणी आपण पाहू शकतायत जे सुंदर खेळाडू म्हणून ओळखले गेले आणि आज सुपुत्रांना मात्र नक्कीच निमेषचं मी कौतुक करेन ज्या अनुषंगाने त्यांनी प्रगती केले. अप्रतिम आपण पाहू शकतायत. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते 24 धावा. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 2 संघांमध्ये अमर कोळी यांची मेहनत एक वेळेला आपण सातत्याने मैदानात आपण पाहू शकतायत. परंतु आज आयोजकाच्या भूमिकेत काय कष्ट करावे लागतात हे मात्र आयोजकांनाच ठाऊक असतं. म्हणून क्रिकेट जेव्हा खेळताना मात्र आपण डिसिप्लिन क्रिकेट खेळा आणि हेच क्रिकेट मात्र खूप पुढे घेऊन जातं हे सातत्याने आपण पाहतोय. यावेळेला स्विचिटचा फटका पाहायला मिळतोय. चेंडू मात्र थर्ड मॅनच्या क्षेत्रात निघून जाईल. 2 क्षेत्ररक्षक वेगाने धावत आहेत परंतु तेवढंच दमदार क्षेत्ररक्षण दीपेश पाटीलचं पाहायला मिळतं. छोटा पॅक बडा धमाका, मॅग्निफिसंट फिल्डिंग आणि तेवढ्याच तातडीने 2 धावा या ठिकाणी पूर्ण केल्या जात आहेत आणि दुहेरीच्या माध्यमातून धावांची गती फलकावर 26 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. तिसऱ्या षटकातील पहिल्या चेंडूचा खेळ झाला आहे आणि धावसंख्या जाऊन पोहोचते फलकावर 26च्या घरामध्ये. प्रथम फलंदाजी करताना कानाई स्पोर्ट्स पाय या संघाच्या माध्यमातून विजय भोये यांच्याकडून सुद्धा मात्र शुभेच्छा आल्यात त्या पाय या संघाला. चांगले समालोचक, चांगले खेळाडू. यावेळेला मात्र फुलटॉस चेंडू, नोचा इशारा. पंचांनी हात खुले केलेत. भूषण भोईर तिथपर्यंत पोचत नाही आहेत. जज चांगलं व्यवस्थित होत नाही आहे आणि 2+1 अशा 3 धावा रुपेश मेस्त्री यांच्याकडून मात्र नोचा इशारा आला होता. रुपेश कोळी मात्र सिग्नल करतायत फ्री हिटचा आणि 3 धावा येत असताना धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते 29 धावा. सिंगल डबल क्रिकेटमधील खेळाडूंचा श्वास आहे. सिंगल डबल म्हटलं की क्रिकेटमधील खेळाडूंचा ऑक्सिजन आहे, प्राणवायू ज्याला म्हटलं जातं आणि सिंगल डबल मात्र तुम्हाला टॉनिकप्रमाणे मात्र पाहायला मिळतं खेळपट्टीवर. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 29 धावा. 29 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. म्हणतात ना, स्वप्नांचा पाठलाग करताना तुम्हाला किती मैल दूर पळावं लागेल हे कोणीच सांगू शकणार नाही. कारण तुम्हाला क्रिकेटच्या आयुष्यात म्हणा किंवा आयुष्यात म्हणा, परंतु क्रिकेटच्या मैदानात तुम्हाला पळावंच लागेल. यावेळेला खोलवर चेंडू होता. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न जरूर केला गेला. समीरच्या बॅटमधून मात्र एक धाव निश्चित स्वरूपात जर व्यवस्थित कलेक्ट केला असता तर कदाचित यावेळेला समीरला माघारी परतावं लागलं असतं. परंतु सुंदर त्या ठिकाणी आपण पाहू शकताय. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 30 धावा. पंकजच्या आतापर्यंत चेंडू फेकून झालेत ते 2 चेंडूचा खेळ झाला आहे. षटक क्रमांक 3 हे प्रगतीपथावर. सुंदर ऑर्गनायझेशन या स्पर्धेच्या माध्यमातून सुंदर ट्रॉफीज आपण पाहू शकतायत. प्युरिट आपण पाहतोय. यावेळेला फुलटॉस चेंडू होत आहे. चैतन्य बॅकलिपचा उपयोग करतोय. कैवल्य पाटील बंधू डीप मिड विकेटला कोणतीही चुकी करणार नाही आहे. यावेळेला फलंदाज बाद होताना गुड कॅच ऑफ क्वालिटी. फलंदाज बाद. चैतन्य गॉन. आहे तिसऱ्या षटकातील 3 चेंडूचा एकंदरीत खेळ यावेळेला झालेला आहे.
खूप चांगलं सिस्टमॅटिक मॅनेजमेंट या स्पर्धेचं आपण पाहू शकतायत. रणजितजी किनी साहेब यांची सुद्धा स्पर्धा पुनश्च एकदा आपल्याला पाहायला मिळेल. 13 ते 17 एप्रिल नाईटची एक बिग टुर्नामेंट आपल्याला पाहायला मिळेल. अवला ऑन साईडला समीर तांगडीच्या बॅटमधून हा फटका, परंतु बंटी काय जबरदस्त कॅच नंबर 2. वॉर्ड ऑफ फिल्डिंग, मॅग्निफिसंट फिल्डिंग, ॲज अ फास्ट ॲज अ हेअर, सशासारखा चपळ असा क्षेत्ररक्षक यावेळेला पाहायला मिळतोय. ब्रिलियंट कॅच. फलंदाज यावेळेला समीर तांगडी गॉन. पेमेंट करणं आणि त्यानंतर आय कॉर्डिनेशन सुपर पाहायला मिळालं. यावेळेला टप्पा पडल्यानंतर थोडासा बाउन्स मिळाला होता. जितेश पाटील बंधूकडे मात्र चेंडू यावेळेला पिच होत असताना गॅदर केला जातोय. सुंदर गोलंदाजीचं पृथ्थकरण. हॅट्रिक चेंडूवर मात्र काय जबरदस्त हा चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. तेवढाच वेग आणि पंकजच्या माध्यमातून आपल्या बोटांतील जादू काय आहे याचं प्रात्यक्षिकरण देत असताना पाहायला मिळतोय. डावकुऱ्या हाताने पुनश्च एकदा हाय हॅलो बाय बाय करत चेंडूची सांगता होत असताना षटक क्रमांक 3 कंप्लीट झालेत आणि 3 षटकांमध्ये धावांची गती जर आपण पाहिली तर 30 धावा. पहा, पहिल्या षटकामध्ये 16 धावा, दुसऱ्या षटकामध्ये 8 धावा आणि तिसऱ्या षटकामध्ये 6 धावा. जे एकंदरीत जर आपण पाहिलं तर ग्राफमध्ये आलेख पहिल्या न्यूयॉर्क आणि अमेरिकेच्या इमारती पाहायला मिळाल्या आणि तदनंतर जर आपण पाहिलं तर कुठेतरी धारावीच्या झोपड्या या 2 षटकांमध्ये आपण पाहू शकतायत. आलेखमध्ये धावसंख्या जाऊन पोहोचते 30 धावा. प्रथम फलंदाजी करताना संघ पाहायला मिळतोय कान्हाई स्पोर्ट्स पाय. जितू मात्र यावेळेला पाण्याची व्यवस्था करेपर्यंत या आपण जाऊया डीजे मॅनकडे. एक सुंदरसं सॉन्ग ऐकूया. तुम्हाला सोयी सुविधा उपलब्ध करायच्या असतील तर मध्ये कोणीही जाऊ नका. कृपया करून हा नियमच नाही आहे. जर तुम्हाला बॅट चेंज करायची असेल, काही मेसेज पोचवायचा असेल, यानंतर कोणताही खेळाडू पंचांनी सुद्धा ताकीद घ्यायची आहे. फक्त एकदाच ड्रिंक्स ब्रेकला मात्र स्वयंसेवक जाईल, तो सुद्धा कमिटीचा असेल, याची दखल घ्या. 6-6 षटकांचे सामने आपल्याला पाहायला मिळत आहेत. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये आपण पाहू शकाल. काल मॅन ऑफ द सिरीजचा हकदार ठरलेला 49वी मालिकावीर पटकावली हितेंद्र भोईर पाती या नावाने ओळखलं जात आहेत. आणि तेच ऑन स्क्रीनवर आपण पाहू शकाल. लॉंगॉनकडे महेंद्र पाटील साहेब आपण पाहू शकतात मॅचचा आनंद घेत आहेत. आर के एंटरप्राइजेस दत्ता स्पोर्ट जुचंद्र संघाला नेहमीच ते कॉपरेट करत असताना पाहायला मिळतात. केतन भोईर असतील मॅचचा आनंद घेत असताना रणजितजी किनी साहेब आपल्याला पाहायला मिळतात. रंगनाथ देशमुख, समीर अर्थातच काका या नावाने ओळखले जातात, सागर भोईर असतील. या सर्वांचं आम्ही सहर्ष स्वागत करीत आहोत. अमित दादा पाटील एक सुंदर व्यक्तिमत्व. निखिल पाटील
यावेळेला ऑन साईडला सुरेख पद्धतीने चेंडूला मात्र वळवलं गेलं. एक धाव तर निश्चित स्वरूपात कल्पेश म्हात्रे पुढे सरसावतोय. तत्पूर्वी जर आपण पाहिलं तर यावेळेला एक धाव येत असताना तेजस आणि हितेश या दोन फलंदाजांना इथून मात्र एक पार्टनरशिप बिल्ड करावी लागेल. इथे जर पार्टनरशिप सुंदर झाली तर कदाचित येणाऱ्या चेंडूंवर धावा मात्र खोऱ्याने व्हायला जातील. कारण तुमच्याकडे युजेस फुटवर्क अप्रतिम असेल तर धावा या तुमच्या बॅटमधून अगणित असतील. यावेळेला ऑन साईडला शफल झाला आणि जबरदस्त हा फटका. कल्पेश म्हात्रे त्या ठिकाणी मात्र जजमेंट चुकलं. एका हाताने चेंडूला रोखण्याचा प्रयत्न केला आणि सरळ चेंडू निघून जातोय 6 धावांकरता. येस, इट इज अ 6 रन्स. निर्णायक षटकार. माइंडमध्ये होता कल्पेश म्हात्रे, नो डाऊट अबाउट इट. एक चांगला क्षेत्ररक्षक, परंतु अशी अपेक्षा नव्हती. यावेळेला खेळण्याचा प्रयत्न, बॅटचा टो लागतोय. निखिल पाटील मात्र पुढे सरसावतोय. अशा वेळेला कठीण असतं, परंतु सुंदर बॅकअप मिळतोय. तत्पूर्वी धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 38 धावा, 38 रन्स ऑन दी बोर्ड लागल्यात आहेत. सुंदर सामना मैदानाच्या आतमध्ये सुरू आहे. यानंतर होणारा सामना आपण पाहू शकणार आहोत. पहिला हाफ जो असेल तो क्लिअर केला जाईल. पुन्हा एकदा निखिल पाटील आपल्या गोलंदाजी मार्कवर. यावेळेला पाहिला निळाला हा चेंडू जर आपण पाहिला तर सरळ सोडून दिला गेलाय. रुपेश मेस्त्री वेट अँड वॉच करतायत. लेट टू लेट बट ॲप टू डेट डिसिजन यावेळेला आपण पाहू शकाल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. 39 धावा, 39 रन्स ऑन दी बोर्ड लागल्या आहेत. 3 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झाला आहे. 3 चेंडूमध्ये 9 धावा खर्च केल्यात ते निखिल पाटील या गोलंदाजाने. लो फुल टॉच चेंडू होता. यावेळेला ऑन साईडला अक्रॉस द लाईन खेळला गेला. एक धाव तर निश्चित स्वरूपात. कल्पेश म्हात्रे मात्र पुढे सरसावतात, फेकी करतायत. तत्पूर्वी जितेश पाटील बंधू सुंदर गॅदर करत असताना धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 41 रन्स, 41 धावा. प्रथम फलंदाजी करताना कान्हाई स्पोर्ट्स पाय हा संघ पाहायला मिळतोय. काहीतरी कॉम्बिनेशन 2 सामन्यांमध्ये आपल्याला पाहायला मिळालं. एक संघ ठाणे जिल्ह्यातून बिलॉंग करतोय, भिवंडी तालुक्यातून बिलॉंग करतोय, तर एक संघ पालघर जिल्हा वसई तालुक्यातून बिलॉंग करताना. कारण 1 ऑगस्ट 2014 मध्ये ठाणे जिल्ह्याचं विभाजन झालं. पालघर जिल्हा नवीन स्वतंत्र प्रस्थापित झाला आणि ज्याची लोकसंख्या जर आपण पाहिली 29,95,448 एवढी लोकसंख्या पालघर जिल्ह्याची. एकूण 8 तालुके मोडले गेले. एकूण आमदार 6, खासदार 1 आणि 5,444 चौरस किलोमीटर एवढं पालघर जिल्ह्याचं क्षेत्रफळ पाहायला मिळतं. गुड डिलेव्हरी म्हणता येईल. सुरेख, सुपर, मॅग्निफिसंट. तेजस मात्र यावेळेला आपण पाहतोय शफल होत आहे. तुम्ही ऑफ्टमच्या बाहेर तर डेफिनेटली त्या ठिकाणी फेअर डिलेव्हरी यावेळेला पाहायला मिळेल. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते. जाऊन पोहोचते 41 रन्स, 41 चेंडू फेकून झालेत आतापर्यंत. निखिल पाटीलचे 5 चेंडूचा एकंदरीत खेळ समाप्तीवर झालाय. यावेळेला ऑन साईडला तेजस बॅकलिपचा उपयोग करत असताना हिटमॅन रोहित शर्मा कॉपीबुक स्टाईलमध्ये चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलाय. 6 धावांकरता. गुड शॉट, मॅग्निफिसंट टायमिंग. जबरदस्त हितेशने या वेळेला मात्र आक्रमकता दाखवले. आतापर्यंत हितेशच्या बॅटमधून जर आपण पाहिलं तर एक षटकार, तेजसच्या बॅटमधून एक षटकार. धावांची गती जर आपण पाहिली तर 47. 4 षटकांचा अगदी योग्य रीतीने खेळ समाप्तीवर झालाय. निखिल पाटील यांच्या षटकामध्ये जर आपण पाहिलं तर 2 षटकार आले. जी रणनीती, स्ट्रॅटेजी ड्रिंक्स ब्रेक नंतर आपल्याला पाहायला मिळते. अफलातून कामगिरी करत असताना बॅटर दोन्हीही पाहायला मिळतात. हितेश आणि एका साईडला तेजस. सुपर बॅटिंग. कैवल्य पाटील बंधू आपल्या गोलंदाजी मार्कवर येताना उजव्या हाताने. ह्या वेळेला पाहिला हा चेंडू जर आपण पाहू शकतायत आणि पंच वाईटचा इशारा करताना खूपच बाहेर होता आणि त्या कारणास्तव आपण पाहतोय तेच तर्रार होता. यावेळेला ओव्हर द विकेट येत असताना, आता मात्र राऊंड द विकेट येत असताना आपण पाहू शकतायत काही गोलंदाज आपण पाहतो की जेव्हा
राईट आर्म गोलंदाजी करतात त्यावेळेला राऊंड विकेट जास्तीत जास्त गोलंदाजी करतात त्याचं बेनिफिट मिळतं की अँगल जो असतो तो मात्र यावेळेला वेगळ्या पद्धतीने क्रिएट होतो. यावेळेला तेच करण्याचं काम केलंय कैवल्य पाटील बंधूने आणि भूषण भोईर 1 2 3 4 आणि थोडासा ड्रामा त्या ठिकाणी पाहायला मिळाला. धावांची गती जर आपण पाहिली तर जाऊन पोहोचते एकंदरीत 49. तेजसला मात्र जीवनदान मिळालंय. थँक्यू व्हेरी मच म्हटलं असेल भूषणला, कारण हे जीवनदान खूप घातक असतात हे आपण सातत्याने जाणलंय. धावांची गती फलकावर जाऊन पोहोचते ते एकंदरीत 49. कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाची स्थिती आपण पाहू शकाल. अप्रतिम गुड डिलिव्हरी ही स्पेशालिटी आहे कैवल्य पाटील बंधूची. अनेक फलंदाजांना मात्र ज्याने आपल्या स्वतःच्या गोलंदाजीच्या कुशल नेतृत्वावर नाचवलंय, नच बलेचा रस्ता दाखवलाय, तोच गोलंदाज कैवल्य पाटील बंधू आपण पाहू शकाल. खारबावच्या मैदानात नाईटच्या स्पर्धेमध्ये उत्कृष्ट गोलंदाजाची किमया साध्य करणारा खेळाडू ठरला गेला होता. गुड डिलिव्हरी, अप्रतिम, सुपर मॅग्निफिसंट डिलिव्हरी. ॲक्शन स्पीक लाऊडर दॅन वर्ड्स आणि आकृतीपेक्षा तुमची मैदानाच्या आतमध्ये खऱ्या अर्थानं कृती खूप महत्त्वाची असते आणि ती कृती करत असताना आपण पाहू शकतायत आणि नेहमीच तुमचं सातत्य, कन्सिस्टन्सी आणि प्रॅक्टिस मेक्स अ मॅन परफेक्ट. मोठा फटका मारण्याचा प्रयत्न, भूषण भोईरची परीक्षा असेल यावेळेला मात्र कोणतीही चुकी करणार नाही आहे. फलंदाज या ठिकाणी बाद होताना भूषण भोईर मात्र यावेळेला चूक सुधारतोय आणि फलंदाज हितेशच्या खेळीला पूर्णविराम. बॅक टू द डगआउट, गॉन. झाली कोल्यांची सावली. धनी महाराष्ट्राला लाभलेला गोड आवाज अमोल जाधव यांच्या आवाजातील हे सुंदर मात्र गाणं आपल्याला पाहायला मिळतं. अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न होता तेजसचा. चेंडू मात्र यावेळेला बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय झाला नाही, कदाचित एज लागली असावी. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर लागली जाते, ती जाऊन पोहोचते 50 धावा. कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाची स्थिती आतापर्यंत पाहायला मिळते. खूप चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये मिस्टर चंदन, दीपेश पाटील काहीतरी कानमंत्र देत असताना खाणाखुणा माहिती असतील, कारण आता टेक्नॉलॉजीचा खूप वापर केला जातो खेळाडूंच्या दृष्टिकोनातून. हे आपण सातत्याने पाहिलंय. GTCच्या माध्यमातून ग्लोबल टेनिस क्रिकेट आपण सातत्याने पाहतोय. जल्पेश भोईर एक नाव नाही तर ब्रँड तयार झालंय. टप्पा पडल्यानंतर हा चेंडू निघून जातो. यस इज गॉन. फलंदाज चंदन बॅक टू द डगआउट. गुड बॉलिंग बाय बंधू. कैवल्य पाटीलने मात्र या षटकामध्ये खूप चांगली किमया साध्य केली. 2 फलंदाजांना माघारी परतवलं आणि फक्त 3 धावा खर्च केल्या. जे पहिलं षटक 16 धावांचं होतं ते कव्हर केलं ते 5व्या षटकामध्ये आणि 5 षटकांच्या समाप्ती अखेर धावसंख्या 50 धावा या फलकावर पाहायला मिळत आहेत. घेऊया एक छोटासा ब्रेक आणि लगेच येऊया मैदानाच्या आतमध्ये. चला, नो मीटिंग नो टाईम.
गोलंदाजी मी काल मॅन ऑफ द सिरीज का ठरलो त्याचं उत्तम उदाहरण देत असताना आपल्याला पाहायला मिळतोय. हितेंद्र भोईर पाती एक सायकल मिळाली मॅन ऑफ द सिरीजसाठी आपण पाहू शकलात. खूप चांगली ब्रँडेड सायकल म्हणून सन्मानित केली गेली. अमितदादा पाटील यांची ती स्पर्धा काल संपन्न झाली. आमदार चषक 2022 आपण पाहिलात. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या फलकावर 50 धावा. शेवटचा आणि अंतिम षटक पहिलाच चेंडू आपण पाहिला आणि यावेळेला मात्र पुन्हा एकदा थोडासा ब्लाइंड स्ट्रोक खेळण्याचा प्रयत्न केला. टप्पा पड्यानंतर थोडासा ऑफ्टमच्या बाहेर चेंडूला पिच केलं गेलं होतं. भरपूर वर्षांचा एक्सपिरियन्स आहे, अनुभव आहे आणि अनुभवाचं गाठोडं घेऊन गोलंदाजी करत असताना सातत्याने पाहायला मिळतोय. यावेळेला क्लीन बोलच्या माध्यमातून सरकी शॉट, फॅन्सी शॉट खेळण्याचा प्रयत्न केला. फलंदाज क्लीन बोलच्या माध्यमातून, फलंदाज बॅक टू द डगआउट. यावेळेला गॉन. फिफ्टी रन्स ऑन दी बोर्ड लागले आहेत. रितांशू नवीन फलंदाज ऑन साईटला. बॅट अँड पॅडचा व्यवस्थित समन्वय होत असताना निक पुढे सरसावतोय. निखिल पाटील. तत्पूर्वी एकच धाव मिळेल सिंगलच्या सहाय्याने आणि धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या स्कोर कार्डवर 51 धावा. कान्हाई स्पोर्ट्स पाय संघाचे फलंदाज बॅटर यावेळेला आपण पाहू शकतायत. ते मात्र सिंगल डबलला विसरले. मोठे फटके मारण्याच्या प्रयत्नात यावेळेला धावा कमी प्रमाणात पाहायला मिळाल्या 5व्या षटकामध्ये. यावेळेला ऑन साईडला फटका चांगला आहे. चेंडूला मात्र यावेळेला फेकून दिलंय इनटू द स्टँड. व्हॉट अ शॉट. मॅक्झिमम 6 धावा. धावसंख्या जाऊन पोहोचते कान्हाई स्पोर्ट्स पाय या संघाची 57. 57 बॅक टू द बॉलर खेळला गेलाय. पंकज मात्र पुढे सरसावतोय. तत्पूर्वी एक धाव दुसऱ्या धावेसाठी प्रयत्न आणि फेकी येईपर्यंत यावेळेला मात्र 2 धावा कंप्लीट केल्या जातात. चित्याच्या चपळाईने 2 धावा येत असताना तिसऱ्या धावेसाठी सुद्धा वळाले आणि बेल सोडवली जाते. अर्थातच फलंदाज बाद होताना रुपेश कोळी यांचं बोट उंचावलं गेलं. फलंदाज या ठिकाणी बाद होताना पहिला डाव समाप्ती अखेर. धावांची गती जर आपण पाहिली तर धावसंख्या 59. 59 धावा आणि 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलंय. ते प्रतिस्पर्धी संघ RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघाच्या समोर आपण पाहू शकाल. 60 धावा मात्र यावेळेला टोटल आपल्याला पाहायला मिळेल. तर एक सुंदर अशी स्पर्धा आपल्याला पाहायला मिळते. एकविरा क्रिकेट क्लब नायगावच्या माध्यमातून 24 मार्चला आपण पाहणार आहोत. ते ज्या पद्धतीने 4:30 वाजता स्पर्धेला भेट देणार आहेत तसेच मार्गदर्शन भाषण करणार आहेत असे व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. कर्नल तुषार जोशी यांच्या एकविरा क्रिकेट क्लबकडून मात्र हार्दिक स्वागत असेल. एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये 60 धावांचं लक्ष. सत्यवान भुरकुंड त्या ठिकाणी आपण पाहू शकाल. आपण पाहू शकतायत त्यांच्या समवेत महेशजी दळवी साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. केतनजी भोईर आपण पाहू शकाल. महेंद्रजी पाटील साहेब, रंगनाथ देशमुख, समीर काका, विलास पाटील, अमितदादा पाटील आणि जनक भोईर या ठिकाणी आपण पाहू शकतायत या ठिकाणी उपस्थित झालेत. 60 धावांचं लक्ष असेल. पहा किती मान सन्मान. कारण हा मान सन्मान एखाद्या बाजारात मिळत नसतो संदीप गावंड सर. तर तो मिळवावा लागतो आणि तो मान सन्मान नेहमीच मात्र रणजितजी किनी साहेब असतील, मोहनदादा पाटील द ग्रेट मराठा संस्थापक, एक सुंदर व्यक्तिमत्व, चांगलं कर्तृत्व आणि चांगलं नेतृत्व.
आणि यावेळेला सन्मान आपण लगेच करणार आहोत. शशिकांतजी बोकाळे साहेब यांना विनंती करेन आपल्या शुभ हस्ते आपण यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी आपण करणार आहोत. कारण फायनलच्या दिवसात वेळ मिळेल किंवा नाही मिळेल त्याकरता आपण अगोदरच स्वागत या ठिकाणी आपण करणार आहोत. मायेची उबदार शॉल आणि त्याच पद्धतीने आपण पाहू शकाल मायेची उबदार शॉल शशिकांतजी बोकाळे साहेब या ठिकाणी आपल्याला पाहायला मिळत आहेत. हा मान सन्मान आणि सातत्याने आपण पाहू शकतायत. शशिकांतजी बोकाळे साहेब या ठिकाणी आपण पाहू शकतायत. या ठिकाणी मान सन्मान टाळ्यांच्या गजरात रणजितदादा किनी या ठिकाणी आपण पाहतोय. अर्थातच आरके या ठिकाणी पाहायला मिळतात आणि त्यांचं यथोचित स्वागत सन्मान या ठिकाणी करण्यात येत आहे. त्यांच्या समवेत अमितदादा पाटील हे सुद्धा या ठिकाणी उपस्थित झालेत. त्यांचं सुद्धा हार्दिक स्वागत शब्द सुमनांनी. खूप चांगलं व्यक्तिमत्व आपण पाहू शकाल. या स्पर्धेच्या माध्यमातून आर्थिक सहाय्य त्यांनी या ठिकाणी केलेलं आहे. तर एक चांगलं क्रिकेट मैदानाच्या आतमध्ये दोन संघांमध्ये आपल्याला पाहायला मिळेल आणि दोन्ही संघ बलाढ्य आहेत. दोन्ही संघ मातब्बर आपण पाहू शकता. 60 धावांचं लक्ष समोर ठेवलं गेलं आहे. या धावा जर अचीव करायच्या असतील तर डोक्यावर बर्फ आणि जिभेवर साखर ठेवून खेळावं लागेल. या धावा जर अचीव करायच्या असतील तर, कारण डोकं शांत असेल तर निर्णय चुकत नाहीत आणि भाषा गोड असेल तर नाती तुटत नाहीत. म्हणून क्रिकेटच्या मैदानात नेहमीच आपण शांत डोक्याने क्रिकेट खेळलात तर दोन्ही संघ मात्र यावेळेला तुल्यबळ आहेत आणि खूप चांगला खेळ यावेळेला साकारतील, नो डाऊट अबाउट इट. तर 6 षटकं 60 धावांचं लक्ष समोर आणि या ऐकूया आमचे दिग्गज समालोचक संदीपजी गावण सरांना एक मधुर आवाज व्हॉइस ऑफ बापाणे. अर्थातच महाराष्ट्रामध्ये खूप चांगल्या प्रकारच्या स्पर्धा कव्हर केल्यात अशा प्रकारचं संदीपजी गावण सर आपल्या समवेत रिजवण्यासाठी असतील. तत्पूर्वी देऊया डीजेला संधी. वर विराजमान आहेत त्यांचा स्वतः आम्ही हृदयाच्या अंतकरणापासून आयोजकांच्या वतीने स्वागत करतोय. मॅचकडे रवाना होऊया. 60 धावांचं लक्ष 10च्या सरासरीने पूर्ण करायचं आहे. स्ट्रायकिंगकडे फलंदाज दीपेश पाटील, नॉन स्ट्रायकिंगकडे फलंदाज कैवल्य पाटील उर्फ बंधू. पहिलाच बॉल समीर तांगडी याचा पहिलाच बॉल. जोरदार अपील, पंचाने अपील पेटाळून लावलंय आणि बॅटच्या सहाय्याने एक धाव मिळते. शॉर्ट कव्हर क्षेत्रामध्ये चेंडू गेल्यानंतर फलंदाज दीपेश पाटील याला रन मशीन. जुचंद्र गावातील टेनिस क्रिकेटच्या अनेक स्पर्धा ज्याने गाजवल्यात, मोठमोठ्या स्पर्धांमध्ये ज्याने आपली उपयुक्तता सिद्ध केलं. मागच्याच आठवड्यामध्ये खारबाव भेवंडी परिसरातील ते मैदान ज्याने गाजवलं. काय चांगले स्कोअर कटचे फटके. युटिलिटी क्रिकेटर म्हणून दीपेश पाटील नॉन स्ट्रायकिंगकडे आपल्याला पाहायला मिळत आहेत. स्ट्रायकिंगकडे टेनिस क्रिकेटमधील एक दिग्गज खेळाडू ऑफ ड्राईव्ह करतोय. चेंडू एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये पुढे सरकतोय. एक धाव मिळाली. दुसरे धाबे करता फलंदाज धावत नाही आणि एका धाबेची संघाचं धावसंख्येचं खातं बघत असतानाच धावसंख्या झाली ती 2. दोन्ही फलंदाजांनी एक धाव पूर्ण केली. सुंदर असा परिसर. या परिसरामध्ये आपल्याला बरेचसे प्रतिष्ठित लोकांना आपण पाहत असतोय. अग्रकोळी समाजाचे लोक आपल्याला या नायगाव परिसरामध्ये बघायला मिळते. विशेष म्हणजे कोळीवाडा म्हटलं तरी ते कोळी समाजाचे बांधव आपल्याला पाहायला मिळत आहेत. विविध जाती धर्माचे लोक एकत्रित राहत आहेत. अनेक उत्सव असत आहेत कोळी बांधवांचे, ते थाटामाटाने साजरे केले जात आहेत. ऐतिहासिक भूमी आहे जे माझ्या आप्पांच्या पदपर्शाने पतित पावन झालेली. आता इथे एक चांगला चेंडू टाकलाय. गुडलेन स्पॉटवर पिच झाल्यानंतर चेंडू खाली राहतोय. 10च्या सरासरीने 60 धावा पूर्ण करायच्या आहेत. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आजचा दिवस तुम्ही बघतायत. 8 प्रमुख संघांना, प्रथम येणाऱ्या संघांना आपण सहभाग दर्शवलाय. सुरू असलेला मॅच आर के एंटरप्राइजेस दप्ताळी जुचंद्र विरुद्ध काणाई स्पोर्ट्स पाही असा होतोय.
पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह इनफिल्ड वरून चेंडूला टोळावलंय. शतरक्षक तेजस चेंडूचा पाठलाग करतोय. बघता बघता 2 धावा पूर्ण होत आहेत. ऑफ साईडला जर आपण बघितलं तर आउटफील्ड थोडीशी संथ गतीने आहे, जिथे चेंडू आपल्याला थांबताना दिसत आहेत. 2 धावा, 2 धाबांची धावफलकावर परिणाम होतोय. धावा लागल्या जातात ते 4 धावा. जिंकण्यासाठी ठेवलंय 60 धावसंख्येचं लक्ष. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं षटक. 2 क्षेत्ररक्षक 38 सर्कलच्या बाहेर. 1 आहे मिड विकेट आणि 1 आहे ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन. ऑफ ड्राईव्ह. ओहो, सुंदरीत्या क्षेत्ररक्षण केलं गेलंय. क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. मेहनत फार महत्त्वाची आहे. 100% योगदान देणारा खेळाडू हा नेहमीच त्याच्याबद्दल चर्चा करावीशी वाटते, कारण बघितलं क्षेत्ररक्षकाने चेंडूला अडवलंय. 1 धाव मिळाली. एका धाबेची धावसंख्येत बदल होतोय. धाबा लागल्या जातात ते 5 धाबा. प्रत्येक खेळाडूने 100% योगदान क्रिकेटच्या मैदानावर द्यायला हवं आणि त्या अनुषंगानेच मैदानाच्या आत उतरायला हवं. गोलंदाज तयार समीर तांगडी. सर्वात वजनदार खेळाडूवर सर्वात वजनदार प्रहार. ऑर्थोडॉक्स लॉंग ऑन पट्ट्याबाहेर सीमारेषे पार. आर पार दमदार शानदार डोलदार वजनदार हा आलाय षटकार. माध्यमातून चालू होतो. चर्चा मी त्यांची करीन. उजव्या बाजूला आपण बघतायत विशाल पाटील दाखल झालेत आणि त्यांच्या बरोबरच अतिशय चांगलं व्यक्तिमत्व जे नेहमीच आम्हाला सपोर्ट करत असतात, सहकार्य करत असतात. माझेपणा गावातून व्यासपीठावर दाखल झालेत. वेलकम वेलकम वेलकम. नवीन गोलंदाजी मार्गावर अभिजित या गोलंदाजाने स्वर्गीय भरत भानुदास पाटील आणि स्वर्गीय दीपेश जगदीश पाटील या स्मृती चषकामध्ये सुद्धा अफलातून कामगिरी टिवरी येथील मैदानावर केलेली दिसली. धावफलकावर धाबा लागल्यात 11 धाबा. फुल टॉस बॉल मिडॉन क्षेत्रामधून चेंडू काऊ कॉर्नर क्षेत्रामध्ये वळताना दिसतोय. 1 धाव मिळाली दीपेश या खेळाडूला. या एका धाबेची धावसंख्येत बदल आणि धाबा लागला जातात ते 12 धाबा. सर्व काही व्यवस्थित घडतंय. प्रत्युत्तर देणाऱ्या आर के इंटरप्राइजेस दप्पाळी स्पोर्ट जुचंद्र संघाच्या बाजूने त्यांना जे हवं आहे ते मिळतंय. धावा हवा आहे त्या धावा पूर्ण होत आहेत. दोघांमध्ये चांगला सामंजस्यपणा दिसतोय. दोन्ही फलंदाज चांगला विचाराने मैदानाच्यात उतरलेत. एक स्टार खेळाडू आहे जो साता समुद्रा पलीकडे जाऊन क्रिकेट खेळलाय, मिस्टर काय बोलले पाटील. आता वेगवान खेळायचा होता. चेंडू हवेत आहे. बॅकवर्ड शॉर्ट लेग क्षेत्रामध्ये शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. वरच्या एजला चेंडू आदळल्यानंतर विकेटचं पतन होत आहे. पहिला धक्का. धावफलकावर धावा 12 गॉन. त्याच्यानंतरचं सुद्धा आणखीन एक महत्त्वपूर्ण मॅच बघणार आहोत, कारण या मॅचमधून जो संघ जिंकेल तो लढताना दिसेल आपल्याला स्वयंभू पायगाव या संघाविरुद्ध. धावफलकावर धाबा 12 लागलेत. 1.2 चेंडूची समाप्ती झाली. जिंकण्याकरता अजूनही 48 रन्स हव्या आहेत. 60 धावांचं टार्गेट आहे. ते पूर्ण करण्याकरता 48 धावांची गरज. गोलंदाज अभिजित, नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय.
टेनिस क्रिकेटचा स्टार खेळाडू 2 वेळा 6 बॉलमध्ये 6 षटकार ज्याने ठोकलेत. मला आठवतोय 2014 साली राजवळी येथील मैदानावर जयप्रकाश याच्या विरुद्ध 6 बॉलमध्ये 6 षटकार त्याने ठोकले. त्याच्यानंतर 7 फेब्रुवारी 2016 हा दिवससुद्धा त्याच्या जीवनातील एक फार महत्त्वाचा दिवस होता, ज्यावेळेस त्याने नारंगीच्या मैदानावर NCC चषकामध्ये अफलातून दर्जेदार कामगिरी गौतम या गोलंदाजाविरुद्ध केली होती. 6 बॉलमध्ये 6 षटकार ठोकून NCC नारंगी संघाविरुद्ध तो तडाखा दिसला. आता चांगला फ्लिक केलं या चेंडूला. चेंडू काऊ कॉर्नर आणि फॉरवर्ड मिड विकेटच्या दिशेने जाताना दिसलाय. 2 धावा चपलतेने पूर्ण केल्यात. चित्याचा वेग धारण केलाय खेळाडू बंधू याने. 113 किलोमीटर प्रति वेगाने चिता हा धावू शकतोय. तसाच वेग खेळाडू आपल्याला बंधू याचा पाहायला मिळतोय. धावसंख्या 2ने पुढे सरकली. प्रत्युत्तरादाखल 60 धावसंख्येला प्रत्युत्तर देत असताना RK एंटरप्राइजेस जुचंद्र दत्ताळी संघाची धावसंख्या 14. जितेश पाटील हे ओरिजिनल नाव आहे या खेळाडूचं. पुढचा बॉल शॉर्ट बॉल पुल करायचा होता. चेंडू हवेत आहे. तेजस चेंडू खाली कोणतीच चूक करत नाही. विकेटचं पतन. आणखीन एक धक्का गॉन. दोन 2022 या टेनिस क्रिकेटच्या महासंग्रामामध्ये नायगाव एकविरा कोळीवाडा या परिसरातील या मैदानावर आम्ही स्वागत करतोय. आता चिंता वाटलंय प्रत्युत्तर देणाऱ्या RK एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र या संघाची. प्रमोद शेडगे सर काय वाटतंय, कारण 2 मोठे धक्के दिले गेले. 2 गडी बाद, धावसंख्या 14. अजून विचार केला तर धावा हव्या आहेत 46 धावा उर्वरित चेंडूंमध्ये. डेफिनेटली ज्या पद्धतीने मात्र आतापर्यंत पकड निर्माण केले ते प्रतिस्पर्धी संघ कानाई स्पोर्ट्स पाय या संघाच्या माध्यमातून, आणि ज्या विकेट इंटरव्हल विकेट मिळायला हव्या होत्या त्या मात्र दोन्हीही बंधू या ठिकाणी जर आपण पाहिलं तर तंबूच्या आसऱ्याला परतले गेले. जर ही जोडी जर कदाचित मैदानाच्या आतमध्ये 4 ते 4.5 षटकांपर्यंत जर टिकली तर कदाचित एक चांगल्या प्रकारचा यावेळेला सामना होईल, यात काही शंका नाही आहे. आणि दोन्ही जे फलंदाज आहे ते अनुभवी फलंदाज आहे. दोघांनाही डावपेच कसे आखायचे हे ठाऊक आहे आणि ज्ञानाची शिदोरी ही व्यवस्थित वापरली जाईल काय ही शंका आमच्या मनामध्ये निर्माण झालं आहे. नवीन फलंदाज टेनिस विश्वामधील एक नामवंत गुणवंत खेळाडू. कालच्या दिवसात ज्याला आमदार चषक 2022मध्ये आदरणीय सन्मान्य कुमार अमित दादा केदारनाथ पाटील यांच्या त्या स्पर्धेमध्ये स्वर्गीय नागेश काका मैदानावर मॅन ऑफ द सिरीज म्हणून सायकल मिळाली, आकर्षक ट्रॉफी मिळाली. तो खेळाडू हितेंद्र भोईर 49 वेळा मालिकावीर हा किताब ज्याच्या नावाभरात झालाय आणि त्याने म्हटलं होतं की 4 महिने लागलं की मला 49वी मॅन ऑफ द सिरीजचा किताब पटकावण्याकरता. मिस्टर हितेंद्र भोईर पाहती स्ट्राईक इनकडे. कालच्या दिवसात 5 सामन्यांमध्ये 82 धाबा आणि 4 गडी बाद करून मालिकावीर हा किताब ज्याने मिळवला तो खेळाडू स्ट्राईक इनकडे. आता हा चेंडू एक चांगला चेंडू टाकलाय. ऑफ स्टंपच्या थोडासा जवळून जातोय. स्विच हिट करायचं होतं चेंडूला. चेंडू आणि बॅटचा काही संपर्क होत नाही. निर्धाव चेंडूची समाप्ती. 1 षटक 5 चेंडूच्या समाप्तीनंतर धावसंख्या आहे ती 14 धावा. 25 बॉल शिल्लक आहेत आणि 25 बॉलमध्ये हव्या आहेत 46 धावा. 25 चेंडू 46 धावांची गरज. शॉर्ट बॉल चांगला चेंडू. चंदन देवळीकर यशांच्या पाठीमागे चांगलं रक्षण करतोय. 2 षटकांची झाली समाप्ती. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 60 धावसंख्येचा पाठलाग करत असताना RK एंटरप्राइजेस दत्ताळी जुचंद्र संघाची धावसंख्या आहे ती 2 गडी बाद 14 धावा. 24 बॉल आणि 24 बॉलमध्ये 46 धावांची गरज. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका. बघत राहा, पाहत राहा या परिसरातील टेनिस क्रिकेटचा महासंग्राम एकविरा चषक 2022.
ना की चिंता ही आपल्याला चितेकडे घेऊन जात असते. मैदानाच्या आतून फलंदाजी करणाऱ्या संघाला चिंता लागलाय. 24 बॉलमध्ये 46 धावा पूर्ण होतील काय? 2 दिग्गज खेळाडू बाद झालेत. कैवल्य पाटील बाद झाला. त्याच्या खालोखाल आपण बंधू जितेश पाटील या खेळाडूला बाद होताना बघितलं. आता सांघिक तिसरं आणि व्यक्तिगत दुसरं षटक टाकण्याकरता टेनिस क्रिकेटमधील आणखीन एक अनमोल खेळाडू काणे स्पोर्ट्स पाय संघाचा विस्फोटक खेळाडू मिस्टर समीर तांगडी गोलंदाजी मार्गावर. पॉवर प्लेचं बंधन शिथिल झाल्यानंतर शतरक्षक आपल्याला सीमारेषेलगत ऑन साईडला जास्त दिसत आहेत. लॉंग ऑन, मिड विकेट, स्क्वेअर लेग, लॉंग लेग अशा प्रकारची ही आखणी आहे. पुढचा बॉल अलॉंग द कार्पेट चेंडू येतोय ऑर्थोडॉक्स लॉंग ऑनमध्ये. एकदा मिळाली समीर तांगडीकडे. योग्य पद्धतीने फिकी करतोय शतरक्षक सुनील. कॅफ बघा एक स्टायलिश खेळाडू आहे, नेहमीच आम्हाला भेटत असत. त्यावेळेस चांगला मान सन्मान सुनील यांच्या माध्यमातून सुद्धा मिळतोय. तेजस शाला सुद्धा आम्ही बघितलंय. डीजे मास्टर डीजे सुद्धा चांगल्या पद्धतीने तेजस हे वाजवत असत आणि त्यांना आपण सध्याच्या घडीला मिड विकेट क्षेत्रामध्ये बघतोय. धावफलकावर धाबा लागला जात आहेत. प्रत्युत्तरा दाखल सध्या 15 धाबा 60 धावांचा पाठलाग करताना तिसरं षटक सुरू आहे. चांगला वर्चस्व दाखवलंय गोलंदाजीमध्ये. अजूनही आता आडव्या बॅटचा वापर केला. बॅकवर्ड स्कोअर लेगच्या दिशेने चेंडू गेला. एकदा मिळाली. एका धाबणीशी संतुष्ट व्हावं लागतं. या एका धाबणीची धावसंख्येत बदल होतो आहे आणि धाबा लागल्या जात आहेत त्या 16 धाबा. प्रत्येक धाव महत्त्वाची आहे, प्रत्येक चेंडू महत्त्वाचा आहे. गोलंदाज टिचून मारा करतायत. फलंदाज सुद्धा खराब चेंडूचा खरपूस समाचार घेण्याकरता सज्ज आहेत. कालच्या दिवसामध्ये उपविजेते पदावर आर.के. इंटरप्राइजेस दप्पाळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला समाधान मानावं लागलं. आनंद इलेव्हन वर्तक नगर संघाविरुद्ध आमदार चषक 2022 मध्ये दमदार खेळी. हार्ड चेंडू हवेत आहे. शतरक्षक तैनात आणि त्याच्या हातून चूक झाली. शतरक्षकाच्या मस्तकाला दस्तक देत चेंडू सीमारेषे पार. दमदार षटकार. जो विश्वास होता जेल माझ्या हातात बसेल. हवेचा जो सुद्धा निरीक्षण करायला हवा. पुढचा बॉल ऑफ ड्राईव्ह आहे. लॉंग ऑफच्या दिशेने चेंडू आलाय. एकदा मिळाली. एक्स्ट्रा कव्हरचा शतरक्षक चेंडूवर येतोय. बघता बघता धावफलकावर परिणाम होतोय आणि धाबा लागला जात आहेत. 60 धावसंख्येला पाठलाग करत असताना 23 धाबा 23 37 धाबा अजून बनवाव्या लागतील या मॅचला जिंकण्याकरता. तिसरं षटक प्रगतीपथावर. तिसऱ्या षटकामध्ये 2 बॉल शिल्लक आहेत. गोलंदाजी मार्गावर समीर तांगडी. त्याच्या कोट्यातील पुढचा बॉल घेऊन येतोय डावखुऱ्या हाताचा खेळाडू हितेंद्र भोईर करता. स्लोवर वन फोर्स केलंय ऑन दी अप. चेंडूला उचललंय सीमारेषे पार. दर्जेदार षटकार. बिग बिग बिगी. ते 2.5 चेंडूच्या समाप्तीनंतर आता मात्र धाव गती वाढताना दिसते. प्रत्युत्तर देणाऱ्या आर.के. इंटरप्राइजेस दप्पाळी संघाची 2 गडी बाद धावसंख्या 29. चेंडू शिल्लक आहेत या क्षणाला 19 आणि 19 चेंडूंमध्ये जिंकण्याकरता 31 धावांची गरज. 31 रन्स रिक्वायर्ड टू विन. 29 धावा 19 बॉलमध्ये. गोलंदाज तयार समीर तांगडे. चतुर्य आहे. दिमाग वापरला जाईल काय? फुल टॉस बॉल. चेंडू हवेत. आता मात्र जाळं मांडलंय आणि त्या जाळ्यामध्ये हा मोठा मासा अडकवलाय. विकेटचं पतन.
एक म्हणजेच मोरेश्वर नावाचा दिग्गज स्टार खेळाडू ज्याने अनेक मैदानं गाजवलीत, लेजंड स्टार हा आपल्या कॉमेंट्री बॉक्सच्या समोर आहे. दुसरा म्हणजेच जयप्रकाश JP या नावाने प्रसिद्ध असलेला खेळाडू, तो सुद्धा आपल्याला समोर दिसतोय. शैलेंद्र घोडेकर हे एक नाव मी घेतीन, या घ्यावं लागेल. दुसऱ्या बाजूला कैलास नायगावकर यांनी सुद्धा मैदानं गाजवलेत. असे स्टार खेळाडू या नायगाव परिसराने दिलेत. रवी दांडेकर हा सुद्धा आमचा वर्गमित्र, हा सुद्धा चांगलं खेळी करायचा. अमर कोळी या खेळाडूला कोण विसरेल, सातत्याने संकटमोचक बनलाय एकविरा नायगाव संघाचा. आता टीम मिटिंग करू नका, पंच सुद्धा इशारे करतायत. 18 बॉल शिल्लक आहेत आणि 18 बॉलमध्ये हवे आहेत 31 धाबा. 10.33च्या सरासरीने 31 धावांची गरज. वर्चस्व राखावं लागेल गोलंदाजी करणाऱ्या संघाला, वर्चस्व राखावं लागेल फलंदाजी करणाऱ्या संघाला. नॉनस्टॉप खेळी साकारावी लागेल. चॅम्पियन क्रिकेट असोसिएशन अंतर्गत आतापर्यंत आपण जर विचार केला, RK इंटरप्राइजेस दत्तळी संघाचा तर बऱ्याचशा टुर्नामेंट्समध्ये त्यांनी विजेतं उपविजेतेपदं पटकावलेत. दुसऱ्या बाजूला कानाई स्पोर्ट्स पाये संघाचा परफॉर्मन्ससुद्धा खूप चांगला झाला आहे, ते सुद्धा चांगलं काम करतायत या चालू हंगामामध्ये. 18 बॉल 31 धावांची गरज, चांगला नजारा, चांगल्या सीमारेषा अद्यावत केल्या जात आहेत. खऱ्या अर्थाने जर आपण बघितलं तर लॉंग ऑन आणि लॉंग ऑफ सीमारेषेचा उल्लेख करायचा झालं तर त्या असतात 70 यार्ड म्हणजे 64 मीटरची लॉंग ऑन आणि लॉंग ऑफची बाउंड्री असते. 65 यार्ड ह्या स्क्वेअरच्या बाउंड्री असत आहेत, म्हणजेच 59.43. आणि तशा या सीमारेषा आखल्या आहेत. दरम्यान स्क्वेअर कटचा फटका या चेंडूमध्ये डिपिश पॉईंट क्षेत्रामध्ये या चेंडूला ठेवून गेलाय फलंदाजाद्वारे. हा सुंदर फटका, देखणा फटका, प्रेक्षणीय फटका, 4 धावा. संख्या पोहोचली 33 वर. अजूनही 27 धावांची गरज. 27 रन्स रिक्वायर्ड टू विन. फुल टॉस बॉल, बैल मुझे मार, चेंडू सीमारेषे पार. हल्लाय षटकार. आता पूर्णतः गणित बदलून टाकलंय. धाव संख्या पोहोचली 39. याचाच अर्थ अजूनही मॅच जिंकण्याकरता 21 धावा हव्या आहेत. 21 रन्स रिक्वायर्ड टू विन. दीपेश पाटील इज ऑन फायर. संकटमोचक बनलंय. पुन्हा एकदा फुल टॉस बॉल. आता एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. लॉंग लेगच्या दिशेने चेंडू गेला, एक धाव मिळाली. एका धाबेची धावसंख्येत बदल. धावा लागल्या जातात धावपळकावर त्या 40 धावा. अजून ह्या मॅच जिंकण्याकरता जवळजवळ विचार केला तर 20 धावांची गरज आणि 20 धावा पूर्ण करण्याकरता चेंडू शिल्लक आहेत ते 15 बॉल 20 रनची आवश्यकता चालू असलेल्या मॅचमध्ये. RK इंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला समोर फलंदाजा निखिल पाटील. पुढचा बॉल एलिमिनेशन व्यवस्थित नव्हतं. एक धाव मिळाली. डीप मिडऑन क्षेत्रामध्ये चेंडू गेला. या एका धाबेची धावसंख्येत बदल आणि धावा लागल्या जातात 41 धावा. 41. एक धाव फार मोलाची. पुढचा बॉल गोलंदाज मिस्टर अभिजित सध्या असफल ठरलाय. ओहो, स्वेर मारा, नियंत्रण नव्हतं. गोलंदाज अभिजित याचं संकट आलेत. या संकटाने जिद्दीने तोंड द्यायला हवं. जे स्थिती आपण बघतायत, एका धाबेची भर पडली. धावफलकावर धावा लागल्या जात आहेत त्या 42 धावा. अजूनही 18 धावांची गरज हा मॅच जिंकण्याकरता. पुढचा बॉल ऑफ स्टंपर सफल झालाय. चेंडूला मिड विकेट पट्ट्याबाहेर नेऊन ठेवलाय. नाईका दुका, सीधा 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 छक्का. बिगी. आणि संघाची धावसंख्या नेऊन ठेवली त्यांनी आता 48 वर. 12 धावा आवश्यक. हुक केला या चेंडूला.
चेंडू हवेत आहे. लॉंग लेग मध्ये आता शतरक्षक कोणतीच चूक करत नाही. परता लागेल फलंदाज दीपेश पाटील याला. छोटा पॅक बडा धमाका. याला ठाऊक होतं की आपला दुसरा मॅच आहे, तरी सुद्धा तो वेळेच्या आधी आलाय. हे फार महत्त्वाचं होतं. आर के एंटरप्राइजेस दत्ताळी संघाचं याबद्दल मी अभिनंदन करेन. स्वयंभू पायगाव सुद्धा वेळेवर दाखल होणारा संघ आपल्याला दिसलाय. पुढचा बॉल गोलंदाजी मार्गावर. गोलंदाज आता आलाय मिस्टर आकाश आणि समोर आहे निखिल पाटील. स्टार खेळाडू, सध्या स्टार चमकलेत या खेळाडूचे. अनेक मैदाने त्यांनी गाजवलेत. युटिलिटी क्रिकेटर, उपयुक्त असा खेळाडू निखिल पाटील स्ट्राईक इनकडे. लेफ्ट हँड राऊंड द विकेटचा मारा. जोरदार प्रहार करायचा होता. आता चेंडू मात्र त्याच्या बरोबर चेहऱ्यावर लागलाय. दुखापत मोठी नसेल. निर्णय निश्चितच काय हवा असेल निखिल तर इशारा करा. नाही, तो सुरक्षित आहे. सध्या तरी एक चांगला खेळाडू चुकला जातोय. गोलंदाजाने चेंडूला वळवलं होतं आणि म्हणूनच हा चेंडू आदळला गेला त्याच्या चेहऱ्यावर. धावसंख्या धावपळीवर 48. 11 बॉलमध्ये 12 धावांची गरज आहे आर के एंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला हा मॅच जिंकण्यासाठी. सरळ बॅटचा वापर केला. चेंडू हवेत आहे. फोर्स केला होता. तेजस कोणतीच चूक करत नाही. एक्स्ट्रा कव्हर क्षेत्रामध्ये त्याच्या हातामध्ये झेल देऊन फलंदाज होतोय फेल. विकेटचं पतन. चौथा धक्का. 4 गडी बाद, 5 गडी बाद. धावपळीवर धाबा लागल्या जातात. 48 धाबा. आता 10 बॉल आणि 10 बॉलमध्ये 12 धावांची गरज. नक्कीच आतापर्यंत कमबॅक तर जरूर केला आहे गोलंदाजाने, परंतु फलंदाज या ठिकाणी जर आपण पाहिलं तर भूषण भोईरसारखा एक लेफ्ट हँड हार्ड हिटर बॅट्समन म्हणून ज्याच्याकडे पाहिलं जातं, जेव्हा जेव्हा संकट आलेत ना त्या वेळेला मात्र आर के दत्ताळी स्पोर्ट जुचंद्र संघाला भूषण भोईरनेच बाहेर काढलं आहे. कालसुद्धा त्याचं एक आपण ज्वलंत उदाहरण आपण पाहिलं आणि फायनलमध्ये थेट प्रवेश केला. तो भूषण भोईरच्या एका फटक्याने आपण पाहू शकलात. गोलंदाजाचं सुद्धा कौतुक करेन, परंतु इथे फलंदाजाला सेन्सेशनल क्रिकेट खेळावं लागेल, थोडंफार कुठेतरी बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. हां, लेदर क्रिकेटमध्ये सुनील मनोहर गावस्कर सरांची भविष्यवाणी खरी ठरली आणि टेनिस क्रिकेटमध्ये कालच्या दिवसात प्रमोद छडगे सरांची भविष्यवाणी खरी ठरली. आपण दोघांनी अंदाज बांधला होता की 1 बॉल 4 धावा हव्या आहेत आणि अशा वेळेस हा खेळाडू षटकारच मारेल. त्याने ते करून दाखवलं आणि प्रवेश निश्चित केला फायनलमध्ये. पुढचा बॉल. समोर फलंदाज आलाय, एक अतिशय चांगला खेळाडू आहे. एक धाव मिळाली. लॉंग ऑन मधून फेकी येईपर्यंत धावबाची संधी. बघता बघता विकेटचं पतन. परतावं लागतं. उजव्या हाताचा खेळाडू बंटी आला. गॉन. तीन चेंडू टाकून झालेत या 5व्या षटकामध्ये. अजूनही 3 चेंडू शिल्लक आहेत. गोलंदाजांनी चांगलं कमालीचं प्रदर्शन करायला सुरुवात केलंय. 9 चेंडूमध्ये 11 धावांची आवश्यकता. काय या मॅचवर पगडा भारी करेल. गडी बाद झालेत सध्याच्या स्थितीला. 6 गडी बाद झालेत. न्यू बॅट्समन इन.
नवीन फलंदाज मैदानाच्या आत गेलाय मिस्टर पंकज. हा सुद्धा एक चांगला खेळाडू आहे. युवा खेळाडूंना जास्त प्राधान्य दिलं गेलंय आजच्या दिवसामध्ये. ह्या मॅच ला तुम्ही बघू शकतायत आर के इंटरप्राइजेस चंद्र विरुद्ध कानाई स्पोर्ट्स पाये असा हा मॅच मैदानाच्या आत रंगतोय. 9 बॉल शिल्लक, 11 धावांची गरज. हे दोन चेंडू जर प्रभावी पडले, निर्धाव पडले तर दबाव येऊ शकेल आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र या संघावर. नवीन फलंदाज पंकज, स्ट्राईक इनकडे फलंदाज भूषण भोईर. एक दिग्गज असा खेळाडू आहे, विस्फोटक खेळाडू. त्याला मी नाईट वॉचमॅन म्हणत असतोय आणि तो नाईट वॉचमॅन मैदानाच्या आत उतरलाय. संघाकरता संकटमोचक म्हणून कधीही तयार असतोय. रॉकी ग्रुप चषकामध्ये सुद्धा भूषण भोईर जरी आला नव्हता, मात्र शिवनेरी चषकामध्ये चिखलपाडा येथील मैदानावर त्यांनी मैदान गाजवलं होतं. धावांचा पाऊस पडला होता. ओहो, हा चेंडू डाबेस्टी सोडून जातोय. पंचांचा वाईटचा इशारा. अतिरिक्त धावण्याचे धावसंख्येत बदल. धाव फलकावर धाबा लागल्या जात आहेत त्या 50 धाबा. आता 9 बॉल शिल्लक आहेत आणि 9 बॉलमध्ये जिंकण्याकरता 10 धावांची गरज. 9 चेंडू 10 धाबा. सहज आणि सोप्या गतीने मॅच जिंकण्याची संधी आहे आर के इंटरप्राइजेस दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाला. पुढचा बॉल. ओ व्हॉट बॉलिंग परफॉर्मन्स. चांगला चेंडू टाकलाय. फलंदाजाला बीट करून जाणारा चेंडू. 1 धाव मिळाली. चांगली गोलंदाजी गोलंदाजाने इथे दाखवलाय. संत गतीने चेंडू रिलीज करतोय, बोटांची जादू दाखवतोय आणि खूप चांगलं काम मैदानाच्या आत करतोय. 4 बॉल त्यांनी रिलीज केले. 4 बॉलमध्ये 3 धाव मोजलेत. संघाची धावसंख्या 51. अजूनही 9 धावा हव्या आहेत. 9 धावा पूर्ण करण्याकरता चेंडू शिल्लक आहेत 8. 8 बॉल 9 रनची आवश्यकता. 8 चेंडू 9 धाबा. 9 धावा 8 चेंडूमध्ये. लॉंग ऑन, काउ कॉर्नर, मिड विकेट, स्क्वेअर लेग, ऑन साईडला, ऑफ साईडला लॉंग ऑफ, 38 सर्कलच्या आत शॉर्ट कव्हर, पॉइंट, थर्ड मॅन, अशा प्रकारची आखणी. हा चेंडू जर आपण बघितलं ओव्हर पिच होता. लॉंग ऑन लॉंग ऑफ मध्ये ह्या चेंडूला खेळून काढलं. एकच धाव. 1 धावेपेक्षा दुसरं काही मिळणार नाही. जादुई गोलंदाजी करावी लागेल. धावसंख्या धाव फलकावर 52. 6 गडी बाद 52 धावा प्रत्युत्तर दाखल लागल्यात आर के दत्ताळी स्पोर्ट्स जुचंद्र संघाच्या. आणि आता 5व्या षटकातील शेवटचा बॉल असेल. 7 बॉल. 7 बॉलमध्ये 8 रन्स हवे आहेत मॅच जिंकण्याकरता. 7 चेंडू 8 धाबा. टान्स बघा भूषण भोईर या खेळाडूचा. बडा पॅक बडा धमाका करण्याची क्षमता असलेला हा खेळाडू. गोलंदाज तयार. आडव्या बॅटचा वापर. चेंडू हवेत आहे. झेल होण्याची दाट शक्यता. समीर तांगडी आणि दुसऱ्या प्रयत्नामध्ये झेल टिपलाय आणि विकेटचं पतन होतोय. 7 गड्यांच्या मोबदल्यामध्ये 5 षटकांच्या समाप्तीनंतर आर के इंटरप्राइजेस दत्ताळी संघाची धावसंख्या झाली आहे 52. आता मॅच मध्ये मजा येईल. मॅच मध्ये रंग भरण्याचं काम करतायत गोलंदाज. 6 बॉल शिल्लक आहेत. 6 बॉलमध्ये जिंकण्याकरता धावा आवश्यक आहेत 8. 6 चेंडू 8 धाबा. कल्पेश मात्रे नावाचा नवीन खेळाडू मैदानाच्या आत गेलाय. एक छोटासा ब्रेक घेऊया. तत्पूर्वी कुठेच जाऊ नका.
क्रिकेटचं बेसिक कुठेतरी विसरलेत. 6 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. गोलंदाजी मार्गावर गोलंदाज रितांशू. नवीन खेळाडूंना जास्तीत जास्त संधी दिली जाते जेणेकरून ते पुढे येतील. हे महत्त्वपूर्ण काम केलं आहे दुसऱ्या बाजूला काणाई स्पोर्ट्स पाय संघाने. 6 बॉल 8 धावांची गरज. स्ट्राईक इनकडे कल्पेश म्हात्रे. या चेंडूला उडवलंय ऑन साईडला. न इक्का दुक्का 1 बाउन्स. सीमारेषे पार. हा लय चौकार. 4 धावा. हाफ ट्रॅकर चेंडूला उडवलंय ऑन साईडला जिथे क्षेत्ररक्षक थोडेसे चुकीचे दिसले मला आणि फायदा झालाय प्रत्युत्तर देणाऱ्या संघाला. 4 धाबांची धावसंख्या वाढली. धावसंख्या 56. आता फक्त 4 धाबांची गरज आहे उर्वरित 5 बॉलमध्ये. 5 चेंडू 4 धाबा. नक्कीच निर्णायक क्षणाला निर्णायक चौकार. कोणतंही दडपण घेतले नाही. ही खूप मोस्ट भूमिका यावेळेला अदा करताना पाहायला मिळतोय कल्पेश म्हात्रे. इंटू द गॅपमध्ये चेंडू वेगाने गेला आणि मोठं मैदान असल्यामुळे मात्र यावेळेला गॅप शोधण्यामध्ये कोणताही त्रास होणार नाही. फक्त या ठिकाणी एक बुद्धिमत्तेचं क्रिकेट खेळावं लागेल. इंटेलिजंट क्रिकेट ज्याला म्हटलं जातं ते पॉवरफुल क्रिकेट आता आपल्याला पाहायला मिळतं दोन संघांमध्ये. अगदी बरोबर. तुमच्याकडे जे ज्ञानाची शिदोरी आहे ती तुमच्या आवाजातून बाहेर पडते. 5 बॉल आणि 5 बॉलमध्ये 4 धावांची गरज. पुढचा बॉल उजव्या बाजूला दाखल झालेत आदरणीय सन्माननीय श्री मोहन रवींद्र पाटील साहेबांचं आगमन झालंय. शिववाहतूक सेना पालघर जिल्हा विद्यमान अध्यक्ष आणि द ग्रेट मराठा एंटरप्राइजेसचे संस्थापक तसेच चॅम्पियन क्रिकेट असोसिएशनचे विद्यमान अध्यक्ष साहेबांना विनंती करतोय. आयोजक आम्हाला माहिती देत आहेत की भाईंचं आगमन झालंय. सर आपण सन्मानपूर्वक व्यासपीठावर या. मॅचकडे वळूया. 2 धाव मिळत आहेत. 2 धावांची धावसंख्या झाली त्या 58. 22च्या स्वरूपात 2 धाव मिळत आहेत. गोलंदाजा मेहनत करतायत. गोलंदाजाच्या मेहनतीचं चीज व्हायचं असेल तर क्षेत्ररक्षकाला 100% योगदान द्यावं लागेल. 4 बॉल शिल्लक आणि 4 बॉलमध्ये धावा हव्या आहेत फक्त आणि फक्त 2. 4 चेंडू 2 धावा. अगदी सोपं झालंय हे समीकरण. गोलंदाज आकाशाने चांगलं काम केलं होतं. रितांशू आता सध्या थोडासा असफल ठरतोय. हा चेंडू डावेष्टीच्या जवळून जातोय. हा निर्धाव चेंडू समाप्त होतोय. धावसंख्या धावपळकावर स्थिर आहे. धावा आहेत धावपळकावर 58. पुन्हा एकदा रंग भरण्याचं काम गोलंदाज करतोय. 3 चेंडूंमध्ये 2 धावांची आवश्यकता. हे समीकरण या मॅचचं. 7 बाद आर के दप्ताळी संघाची धावसंख्या झाली आहे 58. 3 चेंडू 2 धाबा. शेवटच्या श्वासापर्यंत शेवटच्या क्षणापर्यंत मॅच काय सोडणार नाही. काणाई स्पोर्ट्स पाय हा संघ मात्र टीम मीटिंग करू नका. समीर तांगडी आणि इतर जे सहकारी एकत्रित आलेत त्यांच्याकरता सूचना असतील. वेळेला महत्त्व द्या. या मॅचमध्ये जो संघ जिंकेल तो स्वयंभू पायगाव संघाविरुद्ध लढण्याकरता सज्ज राहील. स्वयंभू पायगाव संघाचा संघ नायक आपण टॉस बॉक्सच्या दिशेने येऊन थांबा. स्वयंभू पायगाव पहिल्या मॅचमध्ये आपण जिंकलाय. टॉस बॉक्समध्ये येऊन थांबा. शेवटचे 3 बॉल शिल्लक आणि 2 धावांची आवश्यकता चालू मॅचमध्ये दप्ताळी स्पोर्ट्स संघाला. संघ मालक आपण बघतायत कुमार रणजित प्रकाश केनी साहेबांना डाव्या बाजूला विराजमान आहेत. शॉर्ट बॉल हाफ ट्रॅकर आणि ह्या चेंडूला उडवलंय लॉंग लेगच्या दिशेने. या 4 धाव मिळत आहेत. कल्पेश म्हात्रे हा हिरो बनतोय. हस्तांतरण करूनच मैदानाच्या बाहेर आपण पडा. लाईनअपमध्येच आर के एंटरप्राइजेस दप्ताळी संघाला विनंती करतोय. डाव्या बाजूला आपण बघतायत आर के एंटरप्राइजेसचे प्रोप्रायटर कुमार रणजित प्रकाश किणी साहेबांना खुश असतील ज्या पद्धतीने हा मॅच जिंकलाय.